टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र। मोहोळ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांनी नगर परिषदेकडे लेखी अर्ज करून तक्रार दाखल केली आणि स्वच्छता करण्याची मागणी केली आहे। मोहोळच्या आंबेडकर चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शाळेला कुंपण आणि प्रवेशद्वार नसल्याने परिसरात नागरिक व जनावरांची वर्दळ वाढत असून अस्वच्छतेचे प्रमाणही वाढल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय शाळेसमोर पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेने आठवड्यातून किमान 3 दिवस स्वच्छता कर्मचारी पाठवावे आणि नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे। तसेच स्वच्छता करताना कचरा शाळेबाहेर टाकू नये, अशीही सूचना अर्जातून करण्यात आली आहे। आता नगर परिषद प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण कधी उपलब्ध करून देते, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।